नमस्कार मंडळी. तुमच्या आयुष्यात बी असे 4-5 लोक असतीलच ना, जे स्वतः काही करत नाहीत, पण तुमच्या प्रत्येक कामात उगाच ना खूप असतात, टोमणे मारतात, अडवणूक करतात आणि सतत तुम्हाला पाडायचा प्रयत्न करतात. जर अशा लोकांशी वाद घालून तुमचं डोकं उठलं असेल तर थांबा. आज मी तुम्हाला अशा 9 कडक कुप्त्या सांगणार आहेत, ज्यांनी तुम्ही या फालतू लोकांशी एक शब्दही न बोलता एकदम शांत राहून त्यांचा पार गेम वाजवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे मुद्दे ऐकून तर जळणाऱ्यांची पुरतीच हवा निघून जाणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, स्वतःचं काम गपगुमानं करत राहा. गावात एक म्हण आहे, कामाचा माणूस बोलत नाही आणि बोलणारा काही करत नाही. जेव्हा लोक तुमच्यावरती तोंडसुख घेतात, तेव्हा त्यांना तोंडाने उत्तर द्यायला गेलात तर तुम्ही त्यांच्याच पातळीवरती जाऊन पडता. त्यापेक्षा आपलं काम शांतपणे चालू ठेवायचं. पहाटे उठून शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यासारखं कोणाची तरी पोचपावती मिळायची वाट न बघता राबत राहायचं. तुमचं काम जेव्हा बोलायला लागतं तेव्हा भल्या भल्यांची तोंड आपोआप बंद होतात. लोकांना वाटतं हा गप्प बसलाय म्हणजेच घाबरलाय, पण त्यांना काय ठाऊक की तुम्ही यातून वादळ तयार करताय. जेव्हा तुमचं काम फळाला येईल तेव्हा तेच लोक आम्हाला आधीच माहित होतं हा काहीतरी करणार असं म्हणत तुमच्या मागे फिरतील. म्हणून आपली सगळी ताकद भलत्या वादात घालवण्यापेक्षा स्वतःचं ध्येय गाठण्यावर लावा. लक्षात ठेवा, भुंकणाऱ्या कुत्र्यामागं दगड मारत बसलो तर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होतो. तुमचं ध्येय आणि तुमची वाट एवढी पक्की असली पाहिजे की रस्त्यातले अडथळे तुम्हाला थांबवूच शकणार नाहीत. गपगुमानं राबणाराच शेवटी अख्खा बाजार जिंकून दाखवतो. नंबर 2, चेहऱ्यावरचं हसू कधीच घालू नका. तुम्हाला चिडवणारे आणि त्रास देणारे लोक फक्त एकाच गोष्टीची वाट बघत असतात, तुमच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावरचा राग. त्यांना पाहायचं असतं की त्यांच्या बोलण्यानं तुम्ही कसे तडफडताय. पण अशा वेळी जर तुम्ही चेहऱ्यावर एकदम कडक शांत हसू ठेवलं तर समोरच्याचा सगळा भेद पार उधळून निघतो. ते आतून पुरते हादरतात. त्यांना समजतच नाही की एवढं बोलूनही याच्यावर काहीच फरक कसा पडत नाहीये. हे हसू म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाची ढाल असती. गावात भानगडी झाडणाऱ्याला जेव्हा समोरचा हसून दुर्लक्ष करतो तेव्हा खोडसाळ माणसाचा जळफळाट होतो. तुमची शांतता आणि ते एक छोटं हसू समोरच्याला सांगून जातं की तुझी लायकी एवढीच आहे, मला फरक पडत नाही. तुमचा हसरा चेहरा हा जळणाऱ्या लोकांसाठी सगळ्यात मोठा गनिमी कावा असतो. ते जेवढा जळफळाट करतील तेवढं तुम्ही मनातून खळाळून हसायला शिका. तुमचं हेच हसू त्यांची झोप उडवायला एकदम पूरक पडतं. नंबर 3, होय बाबा तूच हुशार म्हणा आणि मार्ग धरा. काही लोकांना जगातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असल्याचा फुगा असतो. अशा मूर्ख लोकांशी वाद घालणं म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखं असतं, उडून अंगावरती येतं. अशा वेळी सगळ्यात भारी उपाय म्हणजे त्यांच्या होला हो म्हणणं. होय भावा तूच काय ते भारी, तुझंच बरोबर हाय असं म्हणायचं. गालातल्या गालात हसायचं आणि तिथून निघून जायचं. याला माघार घेणं म्हणत नाही तर स्वतःचा वेळ आणि डोकं वाचवणं म्हणतात. ज्याला स्वतःची चूक कधीच सुधारायची नाहीये त्याला शिकवायला जाणं म्हणजे वेळ वाया घालवणं. त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या. तुम्ही तुमची ऊर्जा वाचवून चांगल्या कामात लावा. अशा ज्ञानी लोकांशी वाद घालून तुम्ही जिंकलात तरी तुमचा मौल्यवान वेळ हरलेला असतो. त्यांना अज्ञानाच्या फुग्यातच खुश राहू द्या. तुम्ही तुमची गाडी पुढे हाका. शहाणा माणूस कचऱ्याशी स्पर्धा करत बसत नाही, थेट बाजूने निघून जातो. नंबर 4, स्वतःमध्ये एवढा बदल करा की ते थक्क झाले पाहिजेत. लोकांनी मारलेले टोमणे आणि केलेला अपमान मनावरती लावून घेऊन रडत बसू नका. त्या अपमानांचा वापर स्वतःची ताकद वाढवण्यासाठी करा. याने मला हे कसं म्हटलं हा विचार करून रात्रीची झोप घालवण्यापेक्षा आता याला करूनच दाखवतो हा निग्रह मनाशी बांधा. स्वतःच्या सवयी बदला, कष्ट वाढवा, नवीन गोष्टी शिका आणि स्वतःला एवढं बदला की काही दिवसांनी तुम्हाला पाहणारे लोक थक्क झाले पाहिजेत. ज्यांनी काल तुम्हाला तुच्छ लेखलं होतं त्यांनी सुद्धा तुमच्याकडे आदराने पाहिलं पाहिजे. बदला हा रागाने घ्यायचा नसतो तर स्वतःला यशस्वी बनवून घ्यायचा असतो. तुमची हीच प्रगती त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धडा ठरेल. अपमानाची आग जर मनांमध्ये धगधगत ठेवली तर तीच आग तुम्हाला यशाच्या शिखरावरती घेऊन जाते. लोकांनी मारलेले खडे गोळा करा आणि त्यातून स्वतःचा भक्कम महाल उभा करा.
मग बघा, काल हसणारे लोकच उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. नंबर 5, त्यांना अजिबात भाव म्हणजेच रिस्पॉन्स देऊ नका. जगातल्या प्रत्येक उणग्याला उत्तर द्यायलाच पाहिजे असं काही बंधन नाही. काही लोक फक्त तुमचे लक्ष विचलित करण्यासाठी, तुम्हाला चिडवण्यासाठी जगतात. अशा लोकांना जर तुम्ही उत्तर दिलं तर त्यांचा हेतू साध्य होतो. त्यापेक्षा त्यांना 0 भाव द्या. ते समोर उभे असले तरी ते अस्तित्वातच नाहीत असं वागा. जेव्हा एखाद्या माणसाला समजते की त्याच्या बोलण्याने तुम्हाला 1% फरक पडत नाहीये, तेव्हा तो आतून पुरता खचतो. दुर्लक्ष करणं हे जगातलं सगळ्यात मोठा हत्यार आहे. तुमचे विचार, तुमची ऊर्जा ही खूप मौल्यवान आहे. ती अशा फालतू लोकांवरती वाया घालवू नका. दुर्लक्षाचा असा दणका द्या, त्यांनी पुन्हा तुमच्या वाटेला यायला 100 वेळा विचार केला पाहिजे. तुमचं दुर्लक्ष म्हणजे त्यांच्या तोंडावर मारलेली सगळ्यात सणसणीत थप्पड असती. जेव्हा तुम्ही कोणाला किंमतच देत नाही, तेव्हा त्यांचं अस्तित्वच शून्य होऊन जातं. आपली ऊर्जा स्वतःच्या विकासासाठी वापरा. भिकाऱ्यांसारखा भाव मागणाऱ्यांकडून घालू नका. नंबर 6, शांत राहून उत्तर द्या, पण नडले तर सोडून द्या. शांत राहणं म्हणजे लेचापेचा असणं किंवा भीतीपोटी गप्प बसणं अजिबात नाही. शांतता हे संयमाचं लक्षण असतं. पण जर कोणी तुमच्या शांततेचा गैरफायदा घेत असेल आणि डोक्यावरून पाणी जायला लागलं असेल, तर त्याला त्याची जागा दाखवून देणंच तेवढंच गरजेचं आहे. वेळेची वाट पहा, संयम ठेवा, पण योग्य वेळ आल्यावर असा एकच शब्द किंवा असं एकच पाऊल उचला की समोरच्याची बोलती एकाच फटक्यात बंद झाली पाहिजे. कोणाच्या वाटेला जायचं नाही, पण कुणी आपल्या वाटेला आलं तर त्याला सोडायचं नाही. हा नियम लक्षात ठेवा. तुमची शांतता ही वादळापूर्वीची शांतता असली पाहिजे, हे समोरच्याला कळू द्या. वाघ जसं शिकारी करण्याआधी 2 पावले मागे घेतो, तसंच काहीसं शांत राहणं असतं. ही तुमची माघार नाही, तर पुढच्या मोठ्या झोपेची तयारी असते. पण जर कोणी समोरून नडायलाच आलं तर असा हिशोब करा की पुन्हा कोणी तुमच्या नदाला लागलं नाही पाहिजे. नंबर 7, तुमचं वर्तुळ एकदम कडक ठेवा. गावात म्हणतात ना, जशी संग तशी रंग. तुमच्या अवतीभोवती जर वाईट आणि जळणारे लोक असतील तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. त्यामुळे तुमची सोबत आणि वर्तुळ एकदम कडक, मोजक्या पण चांगल्या माणसांचं ठेवा, जे तुम्हाला पुढे जायला मदत करतात. वाईट काळात पाठीशी उभे राहतात. अशाच लोकांना जवळ करा. जे सतत नाक खुपसतात, वाईट बोलतात, त्यांना आयुष्यातून हळूच कट मारून टाका. घरातून कचरा बाहेर काढतो तसा आयुष्यातून निरर्थक लोकांना बाहेर फेका. चांगलं वर्तुळ तुम्हाला नेहमी बळ देईल आणि जळणाऱ्या लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचवायला वाटच उरणार नाही. 100 फालतू मित्र असल्यापेक्षा 2 प्रामाणिक आणि खंबीर भाऊ पाठीशी असणं कधीही भारी असतं. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बसून सुवास येत नसतो. त्यामुळे चांगल्या विचारांच्या माणसांची संगत धरा. तुमची हीच कडक सोबत तुमची खरी ताकद बनेल. नंबर 8, स्वतःच्या स्वप्नांशी गद्दारी करू नका. लोक काय म्हणतील या एका विचाराने जगातील लाखो स्वप्न पायदळीच तुडवली जातात. दुसऱ्याच्या बाष्कळ बडबडीमुळे जर तुम्ही तुमचं ध्येय सोडत असाल तर तुम्ही स्वतःशी गद्दारी करताय. लोक आज नावं ठेवतील, उद्या विसरून जातील, पण तुमचं स्वप्न तुटलं तर आयुष्यभर तुम्हालाच पश्चाताप करावा लागेल. रस्ता कितीही खडतर असला, सगळे लोक विरोधात गेले तरी आपल्या स्वप्नांवरचा विश्वास ढळू देऊ नका. जी माणसं स्वतःच्या ध्येयाशी पक्की असतात त्यांना जग काय म्हणतंय याने काहीच फरक पडत नाही. स्वतःच्या जिद्दीवरती ठाम राहा आणि स्वप्न पूर्ण करेपर्यंत थांबू नका. दुसऱ्यांच्या शब्दांमुळे स्वतःचे पंख छाटून घेणं म्हणजे स्वतःवर केलेला सगळ्यात मोठा अन्याय आहे. वादळ कितीही येऊ द्या, तुमची गरुड झेप थांबली नाही पाहिजे. एक दिवस हाच जमाना तुमच्या जिद्दीला सलाम ठोकल्याशिवाय राहणार नाही. नंबर 9, काटा काट्यानेच निघतो हे लक्षात ठेवा. लोकांच्या जळफळाटावर सूड उगवायचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिक शांतता, अधिक संयम आणि अधिक यशस्वी होणं. ते तुम्हाला जेवढा जास्त त्रास द्यायचा प्रयत्न करतील तेवढे तुम्ही आतून अजून मजबूत व्हा. त्यांच्या चुकीच्या वागण्याला तुमचं चांगलं वागणं आणि यश हेच उत्तर असावं. काटा जसा जसा रुततो तसा तसा तो काढायची ताकद वाढवावी लागते. त्रास देणाऱ्या लोकांचा वापर स्वतःच्या प्रगतीची पायरी म्हणून करा.
ते जितका विरोध करतील तितकी तुमची जिद्द दुप्पट झाली पाहिजे. शेवटी तुमच्या शांततेची आणि यशाची धार एवढी कडक असली पाहिजे की समोरच्याची प्रत्येक खोडसाळ चाल त्यांच्यावरच उलटली पाहिजे. जसा लोखंडच लोखंडाला कापतो तसंच तुमची सहनशीलता आणि यश हे त्यांच्या कुटील चालींचा चक्काचूर करेल. त्रास देणाऱ्यांना त्रास देऊन नाही तर त्यांच्यापेक्षा 10 पट जास्त मोठं होऊन हरवायचं असतं. मग बघा काटा कसा आपोआप बाहेर पडतो ते. तर मित्रांनो, एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा. आपल्याला कुणाच्या वाटेला जायचं नाही, पण कुणी नडायला आलं तर त्याला सोडायचं बी नाही. उत्तर शब्दांनी नाही तर आपल्या यशाने द्यायचं असतं. या 10 मुद्द्यांपैकी असा कोणता मुद्दा आहे जो तुमच्या काळजाला थेट भिडला? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या आयुष्यात त्या जळणाऱ्या मित्राला आणि पाहुण्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित त्यांना त्यांचा धडा मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया असंच एका कडक आणि अंगात आग आणणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत रहा, पण आतली आग विझू देऊ नका. धन्यवाद.